ते रेश्मा यामध्ये एक फोकस आपल्याला बघायला लागेल, कारण शिवसेना फुटीच्या अगोदर ज्या यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या भाजपनं, तेच भाजपचे उमेदवार महायुतीचे उमेदवार असल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपच्या नेत्यांनी यांचा प्रचार केलाय. ही एक थोडीशी गमतीशीर विषय. उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाडांबद्दल बोलायचं झालं तर इथे महाविकास आघाडी महायुती दोघांनी आपले आधीचे जे खासदार होते त्यांना, आजी माजी खासदार, त्यांना संधी डावलली आणि नवीन उमेदवार दिले. त्यामुळे मुंबईची ही लढत ही आश्चर्यकारक बघायला मिळणारच आहे. निकाल काय लागतात हे बघायला मिळणार आहे. कोकण विभागातले इतर मतदारसंघ देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कपिल, कल्याण, ठाणे, भिवंडी, त्यासोबत खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळीकडच्या लढती आहेत त्या अतिशय रोमांचकारक अशा बघायला मिळाल्या. काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारांची नावं जाहीर झाली नाही. अनेकांना नाराजी व्यक्त करावी लागली. खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल बोलायचं झालं तर किरण सामंत की राणे असा सामना रंगलेला होता. ठाण्याचा गड शिंदेंनी आपल्याकडेच राखला. कल्याणची जागा आपल्या पुत्राला मिळवून दिली. एकंदर कसं राजकारण बघायला मिळालं आणि इथं कुणाचं पारडं सध्या जड बघायला मिळते? काय चर्चा सुरू आहे या मतदारसंघांमध्ये? कोकण आणि त्याच्या आसपासची जी शहर आहेत त्याची जी आपल्या ज्या 6 जागा आहेत, या 6 जागांपैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर भिवंडी ही चुरशीची लढत ठरणार आहे. ही काटेकी लढत ठरणार आहे. जर आपण पाहिली ही निवडणूक पाहिली तर एक सहानुभूती विरुद्ध भाजपाची मॅनेजमेंट, म्हणजे महायुतीची मॅनेजमेंट, अशी लढाई प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आपण ठाण्यापासून सुरुवात केली तर ठाण्यामध्ये नरेश मस्के विरुद्ध, म्हणजे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के विरुद्ध उभाट्याचे राजन विचारे अशी लढाई आहे. राजन विचारे हे 2 टर्म खासदार आहेत, परंतु नरेश मस्केंचा प्लस पॉईंट असा आहे का हा तर एकतर एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याचबरोबर 2 महत्त्वाची नावं इकडे आहेत, तर ती म्हणजे नाईक परिवार आणि प्रताप सरनाईक परिवार. ह्या दोघांनी जर नरेश मस्केंना जर खरंच मदत केली असेल आणि मदत झाली असेल तर नक्कीच नरेश मस्के यांचा विजय निश्चित आहे. त्याचबरोबर 6चे 6 आमदार हे नरेश मस्केंच्या साईडने आहे, महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे नरेश मस्केंचा पारडा इथे जड दिसते. सर्वीकडे सहानुभूती आणि मुस्लिम मतं असतील, दलित मतं असतील, हे मशाल याला मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. परंतु एकंदरीतच जे नगरसेवकांची संख्या असतील, आमदारांची संख्या असतील, ही नरेश मस्केंच्या बाजूने असल्यामुळे नरेश मस्के यांचं पारडा इथे जड आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्याचबरोबर नवख्या वैशाली दरेकर त्यांच्या विरोधात आहेत, जे या मशाल घेऊन समोर येत आहेत. खरं तर बघायला गेलं तर इथेही जी लढाई आहे ती 5-1ची लढाई आहे. 5 आमदार हे महायुतीचे आहेत आणि एकच आमदार जे जितेंद्र आव्हाड जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, शरद पवार गटाचे आहेत. परंतु जो कळवा मुंब्रा जो फॅक्टर आहे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण एक गट्टा मतं जी आहेत ती मशालला मिळाली आहेत अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीतच हा फटका श्रीकांत शिंदेला बसू शकतो. परंतु बाकीच्या ठिकाणी मात्र म्हणजे एक मनसेचे आमदार आहेत, बाकीच्या ठिकाणी सेनेचे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे एक मदत मिळू शकते श्रीकांतला. पण सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे गणपत गायकवाड केस. गणपत गायकवाड जी फायरिंग केस आहे ह्याचा फटका कुठेतरी श्रीकांतला बसू शकतो, कारण की गणपत गायकवाडचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत. तिथे शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच लढाई पाहायला मिळालेली आहे. तर हे खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत. भिवंडीकडे वळाला तर भिवंडीमध्ये तिरंगी लढत आहे. भाजपा विरुद्ध तुतारी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत आहे. कपिल पाटील हे खूप मोठं नाव भाजपाचं आहे, म्हणजे मंत्री आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या विरुद्ध बाळामामा हे तुतारी घेऊन समोर आलेले आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत निलेश सांबरे, हेही मोठ्या प्रमाणात तिथे समाजसेवक आहेत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतं खाल्लेली आहेत. निलेश सांबरे किती मतं खातात ह्यावर ही गणित सर्व अवलंबून आहे. त्याचबरोबर मुस्लिम बहुमोल हा हिला परिसर आहे, त्यामुळे मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणात तुतारीला मिळाली असंही तिथे बोललं जातं आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे जे एक आमदार आहेत त्याचं आणि कपिल पाटील ह्यांच्यामध्ये थोडी नाराजगी सुरू आहे असं समोर येते. त्यामुळे आता भाजपाचे जे आमदार आहेत नाराज, ते कशा प्रकारे कपिल पाटलाचं काम करतात. भाजपा आणि शिवसेना ही मोठ्या प्रमाणात तिकडे असली तरी त्यांनी काम केलं का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम मतं खूप आहेत, त्यामुळे कपिल पाटलांनी मुस्लिम मतं मिळत आहेत का आणि निलेश सांबरे किती मतं खातात अशी काही गणित आहेत. त्यामुळे चुरशीची लढत आहे. इथे कोण जिंकेल ते शेवटपर्यंत सांगता येत नाही. असं चित्र काही ती रत्नागिरीचं आहे. रत्नागिरीमध्ये मोठं नाव नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आहे. तिथेही 4 आमदार हे महायुतीचे आहेत आणि 2 आमदार हे उभाट्याचे आहेत. परंतु सहानुभूती उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि मुस्लिम मत, दलित मत आणि ख्रिश्चन मतं ही मोठ्या प्रमाणात विनायक राऊत यांना मिळालेली आहेत. परंतु नारायण राणे हे सिंधुदुर्गापर्यंत त्यांचा जो संपर्क आहे हा
दांडगा आहे, परंतु रत्नागिरी आणि राजापूर इथे मात्र राणे थोडे कमी पडले असं बोललं जाते. इथेही काटेकी टक्कर आहे. 4 आमदारांनी काम केले का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. रायगडमध्येही तोच आकडा आहे. जवळपास महायुतीचे 5 आमदार आहेत आणि महाविकास आघाडीकडे 1 आमदार आहे आणि तिकडे मोठी मोठी नावं आहेत, म्हणजे गोगवाले असतील, अशी मोठी मोठी आमदारांची नावं आहेत. त्यामुळे त्या आमदारांनी जर कामं केली असेल तर नक्कीच तटकरे यांचा विजय निश्चित आहे. तटकरेंचा संपर्क हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आनंद गीते यांना मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात मिळालेली आहेत आणि आनंद गीतेंचा परंतु एक निगेटिव्ह पॉईंट समोर येतो. त्यांचा जो संपर्क होता 5 वर्षात तो कुठेतरी तुटला होता, तो कुठेतरी कमी होता. त्या मानाने तटकरेंचा संपर्क हा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे तटकरेंचं पारडं इथं जड आहे. एकंदरीतच सर्वीकडे पाहिलं तर सहानुभूती, मुस्लिम मतं, दलित मतं विरुद्ध भाजपाची मॅनेजमेंट, महायुतीची मॅनेजमेंट अशी ही लढाई आहे आणि ही लढाई सर्वीकडे काटेकी टक्करची लढाई आहे असं आपण बोलू शकतो. काटेकी टक्कर तर झालेली आहे, मात्र मतदारांनी कौल नेमका कुणाला दिलेला आहे याचं चित्र आता 4 तारखेला स्पष्ट होणार आहे आणि त्याबद्दलचे एक्झिट पोल आहेत ते पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्या हाती येणार आहेत. तुम्ही आपल्यासोबत राहाच.